एकच राजा इथे जन्मला. गीताच्या धूनवर राक्षेवाडीत आरोग्यदायी शिववंदना. डान्स नव्हे तर व्यायामातून दिली मानवंदना. विशेष प्रतिनिधी योगिता गावडे. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथील देवा वेलनेस सेंटरने या उत्सवाला एक आगळा वेगळा आयाम दिला आहे. शरीर सुदृढ तरच राष्ट्र सुदृढ हा विचार मांडत अरविंद राक्षे आणि त्यांच्या सौभाग्यवती शीतल राक्षे यांनी चक्क व्यायामाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर या अजरामर गीताच्या तालावर त्यांनी डान्स ऐवजी अत्यंत कठीण आणि शिस्तबद्ध व्यायाम प्रकारांचे सादरीकरण करून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डान्सला व्यायामाची जोड, एक नवा पायंडा. सहसा शिवजयंतीच्या मिरवणुकीत गाण्यांवर नाचण्याची प्रथा आहे. मात्र अरविंद राक्षे आणि शीतल राक्षे यांनी याला फाटा देत एक नवा आदर्श घालून दिला. एकच राजा इथे जन्मला हे गाणे जेव्हा वाजू लागले तेव्हा त्यांनी नाचण्याऐवजी त्या गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर विविध व्यायाम प्रकार अत्यंत लयबद्ध पद्धतीने करून दाखवले. गाण्यातून केवळ मनोरंजनच नाही तर आरोग्याचा संदेशही देता येतो हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. राक्षे दाम्पत्याचा अनोखा पुढाकार या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे अरविंद आणि शीतल राक्षे यांचे समन्वय होते. पती पत्नीने एकत्र येऊन व्यायामाचे हे अनोखे स्वरूप समाजासमोर मांडले. महाराजांचे मावळे हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत चपळ आणि बलवान होते. आजच्या तरुण पिढीने केवळ उत्सवात सहभागी न होता आपले शरीर कमावून खऱ्या अर्थाने मावळा होण्याचा प्रयत्न करावा अशी भावना अरविंद राक्षे यांनी व्यक्त केली. स्थानिकांचा उदंड प्रतिसाद. राक्षेवाडी परिसरातील नागरिक, महिला आणि तरुणांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. केवळ गाण्यावर थिरकण्यापेक्षा अशा प्रकारे शरीराची मशागत करणे किती आनंददायी असू शकते याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. महिलांच्या आरोग्यासाठी शीतल राक्षे यांनी दिलेले व्यायामाचे धडे यावेळी विशेष लक्षवेधी ठरले. ठळक वैशिष्ट्ये. वेगळी संकल्पना. गाण्याच्या तालावर ताकद वाढवणाऱ्या व्यायाम प्रकारांचे सादरीकरण. प्रेरणादायी संदेश. व्यसनाधीनतेपासून दूर राहून व्यायामाकडे वळण्याचे आवाहन. नवे स्वरूप. डान्सपेक्षा व्यायाम महत्वाचा हा विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न. देवा वेलनेस सेंटरच्या या अभिनव उपक्रमाचे राजगुरुनगर आणि खेड तालुक्यात कौतुक होत असून अशी साजरी व्हायला हवी शिवजयंती अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. खऱ्या अर्थानं आपण ह्या स्टेप पाहिल्या. एकूणच एक वेगळा उत्साह या गाण्यामधून त्यांना निर्माण झाला आणि यामधूनच त्यांनी त्या स्टेप देखील साकारल्या आहेत. आता आपण जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊया, त्यांची थोडी चर्चा करूया. तत्पूर्वी ज्या छत्रपती शिवरायांच्या वेशामधील ही जी कन्या आहे हिच्याकडे जाऊया. तुझं नाव काय बेटा? जान्हवी अरविंद राक्षे. बरं, तू या व्यायाम प्रक्रियेमध्ये केव्हापासून आहेस? 2 वर्ष झाली. मोठ्या उत्साहाने, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने किंवा इच्छाशक्तीने या ठिकाणी हे सगळं तू याच्यामध्ये सहभागी होतेस? हो. खूप आनंद मिळतो तुला? हो. वा, क्या बात आहे. बघूया आता आपण ज्या प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही हे किती वर्षापासून हा व्यायामाचा जो काय प्रकार आहे हा करताय या तालुक्यामध्ये? येस, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव शीतल अरविंद राक्षे. मी ह्या कॉल जॉईन केलाय देवा वेलनेस फॅमिली. ह्याला आता 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ह्या 2.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. कारण की 2.5 वर्षापूर्वी आम्ही जे डिसऑर्डर घेऊन फिरत होतो, ओबेसिटी घेऊन फिरत होतो. माझ्या मिस्टरांचं वय 44 आणि माझं 39. ह्या वयामध्ये आम्हाला खूप डिसऑर्डर होते कारण की ओबेसिटी खूप होती. काय खायचं हे माहित नव्हतं. आज ह्या फॅमिलीमध्ये येऊन जबरदस्त आम्हाला हेल्थ भेटलेली आहे. हेल्थ बरोबर हॅपीनेस भेटलाय आणि आम्ही प्रत्येक सण हा साजरा करतोय. कारण की आपल्या लाईफमध्ये जगत असताना आपण आपल्या फॅमिलीपर्यंत मर्यादित असतो. पण आज पाहताय तुम्ही एवढे माझे ग्रेट फॅमिली आहे. सगळे आरोग्य घेत आहेत. जबरदस्त सगळ्यांना रिझल्ट पण आहे.
सगळेजण टिकून आहेत आणि ओबेसिटी कमी झाल्यानंतर बाय डिफॉल्ट सगळ्यांचे आजारही कमी झालेले आहेत. सगळेजण हॅपी आहेत. आज पाहतोय आपण की दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी इंटेक करायला लागतात, गोळ्या औषधं, त्याने आपल्याला जो प्रॉब्लेम होतोय, आज आपल्याला इथे येऊन हेल्थ मिळते आणि ती बाय डिफॉल्ट मिळते. जर तुम्ही आपल्या लाईफ मध्ये जगत असताना जर सगळ्या गोष्टी आहे, पैसा का सगळ्या गोष्टी आहे, पण तुम्हाला हेल्थ नसेल तर सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास तरी द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण की आपण जर स्वतःला 1 तास दिला ना तर बाकीचे 23 तास आपण जबरदस्त एनर्जेटिक दिवस घालवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसाठी 1 तास द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. आणि मी माझ्या वेलनेस कोचला थँक्यू म्हणन, कारण की त्यांनी मला हे देवा वेलनेस मध्ये येण्याची संधी दिलेली आहे आणि आज मी एक हेल्दी आणि हॅपी जीवन जगत आहे विथ माझ्या फॅमिली बरोबर. जबरदस्त. तुम्हाला ही इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ह्या फॅमिली जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. खरं तर आपण ऐकलंय की निश्चित माझी फॅमिली आणि आमचं सर्व कुटुंब या सर्व सेंटरमध्ये सहभागी होऊन आरोग्य धनसंपदा या उक्तीप्रमाणे आरोग्याला महत्व दिलं जाते आणि असंच महत्व किंवा असंच तुम्ही देखील यामध्ये सामील व्हा असं आव्हान देखील त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो त्यांच्या समवेत जे त्यांचे या ठिकाणी मित्र मैत्रिणी किंवा यामध्ये सहभागी होणारे सगळे सदस्य आहेत ते आपण पाहतोय की ते देखील अतिशय उत्साही आहेत. प्रत्येक दिवशी अगदी सकाळ किंवा पहाटे या ठिकाणी येतात आणि व्यायाम करतात. निश्चित त्यांच्या आरोग्याला सुद्धा महत्वाचा भाग म्हणून मदत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण देखील यामध्ये खरं तर सहभागी व्हावं आणि निश्चित छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. बोल तिकडे बघून. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. जय जय जिजाऊ. जय जिजाऊ.